सादर झालेला आहे, एकूणच काय सांगाल? शासनाचा आज हा अर्थसंकल्प ज्याच्याकडं महिला, बेरोजगार युवक, शेतकरी खूप आशेनं पाहत होते, त्या सगळ्या आशेवर पाणी फिरण्याचं काम आणि या सर्वांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. गुलाबी जॅकेट गायब झालं तेव्हाच कळलं की हे सगळ्या फसव्या योजना आज जाहीर करणार आहेत. ज्या ठिकाणी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं वचन त्यांनी दिलेलं होतं, ते वचन पाळलेलं नाही. कर्जमुक्तीची योजना त्यांनी आणणार होते, कर्जमुक्ती करणार होते, तेही शेतकऱ्यांना त्यांनी दिलेली नाही. बेरोजगार युवकाच्या हाताला काम हे देखील मुख्य वचननाम्यामध्ये सरकारचं अभिवचन या ठिकाणी होतं, तेही त्या ठिकाणी त्यांनी पाळलेलं नाही. हा अर्थसंकल्प महिला, बेरोजगार युवक, लाडक्या बहिणी आणि मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगाला चालना न देणारा आहे असं मला वाटतं. ह्या सरकारचा त्याबद्दल मी या ठिकाणी तीव्र असा जाहीर निषेध करतो. राज्यातील शेतकरी पीक कर्जमाफी होण्यासाठी अर्थसंकल्पाकडे आशेने पाहत होते, परंतु सध्या त्यांचा भ्रमनिराश झाल्याचं दिसून येतं, त्याविषयी अगदी बरोबर आहे. सोयाबीनच्या भावाच्या बाबतीमध्ये जो भावांतर फरक देण्याची तरतूद करणं अपेक्षित होतं, तेही केलेलं नाही. राज्यामध्ये 75 लाख मेट्रिक टन सोयाबीनचं उत्पन्न आहे. 11 लाख मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी करून कुठंतरी आम्ही सर्वात जास्त सोयाबीनची खरेदी करून घेतलेली आहे असं म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेणारं हे सरकार 70% सोयाबीन आणखी शेतकऱ्याकडे शिल्लक आहे, त्यांना योग्य अशी भाव मिळत नाही आणि ते नाईलाज असतं खाजगी व्यापाऱ्यांकडं सोयाबीन विकत आहेत. माझी मागणी आहे की त्यांनी ते विकलेल्या सोयाबीन आणि सरकारने जाहीर केलेला सोयाबीनचा भाव याच्यातलं भावांतर त्यांना द्यावं.